नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या पालिकेची रणसंग्राम चालू आहे। सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने तयार करत आहेत। युतीच्या संदर्भामध्ये घडामोडी चालू आहे, परंतु युती होईल का नाही हे अद्यापही आजपर्यंत स्पष्ट नाही। या संदर्भामध्ये राजकारणावर नांदेड शहराच्या महानगरपालिकेच्या राजकारणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत नरेशजी दंडवते। कशा पद्धतीने नगरपालिकेच्या संदर्भामध्ये ते विश्लेषण करणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शहराचं राजकारण काय राहणार आहे या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार। रणसंग्राम चालू झालेला आहे नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीचा। आपण या निवडणुकीकडे कसे पाहता, कारण आपण अनेक निवडणुका हाताळल्या आहेत, बघितलेल्या आहेत। ही निवडणूक तुमच्या नजरेतून कशा पद्धतीने? यावेळेसची निवडणूक थोडी वेगळी आहे, कारण आजपर्यंत या निवडणुकीकडे आपण काय असं पाहता येईल की अशोक चव्हाण आता पक्षांतर केलेले आहेत। यापूर्वीची निवडणूक नांदेड महापालिकेच्या ज्या काही 4-5 निवडणुका झाल्या त्या एकतर्फी झाल्या, कारण आजपर्यंत अशोक चव्हाणांचं प्राबल्य होतं। अशोक चव्हाण ज्या पक्षात जातील तिथली सत्ता इथपर्यंत होती। सुरुवातीच्या जर 2 वर्ष सुधाकर पांढरेचा जर अपवाद वगळला तर सलग काँग्रेस आणि पर्यायीने अशोक चव्हाण यांची सत्ता या महापालिकेवर राहिलेली आहे। परंतु आता काय झालं की अशोकरावांनी पक्ष बदलला आणि अशोकरावांना प्रबळ विरोधक म्हणून राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत, MIM आहे व अन्य पक्ष, छोटे मोठे पक्ष आहेत आणि भाजपमधूनही एक गट आहे जो त्यांना विरोध करतो। त्याच्यामुळे ही निवडणूक आणि मागच्या निवडणुकीत जर विचार केला तर ही निवडणूक थोडी वेगळी आहे। आपण दोन्ही जर निवडणुका जर बघितल्या तर या अगोदरही प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांच्यातच लढत झाली आहे, पक्ष जरी वेगवेगळे असतील। बरोबर आहे। त्यावेळेस अशोकरावच्या काँग्रेसमध्ये होते आणि प्रताप पाटलांचं कसं होतं की ते शिवसेनेत होते, परंतु मनाने शिवसेनेत होते आणि अंगाने सगळे इकडं भाजपचं काम करत होते। अधिकृतरित्या ते काही भाजपमध्ये नव्हते। त्यामुळं निवडणुकीचा जर आपण विचार केला तर त्यावेळेस प्रतापराव कंधारमध्ये होते। आता मध्यंतरीच्या काळामध्ये काय झाले की प्रतापराव भाजपचे खासदार झाले, त्यानंतर त्यांचं राहणं नांदेडला झालं। नांदेडचा एक अशोक चव्हाणचा प्रबळ विरोधक म्हणून त्यांची प्रतिमा अलीकडल्या काही वर्षात निर्माण झाली आणि त्यामुळे मग प्रत्येक निवडणुकीत अशोकराव विरुद्ध प्रतापराव अशीच निवडणूक जिल्ह्यातली झालेली आहे। आपण नांदेड शहरामध्ये काँग्रेसचं एक प्रकारे वर्चस्व राहिलं आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ही एक वेळेस नव्हे तर 2 वेळेस काँग्रेसचा खासदार या ठिकाणी निवडून आलेला आहे। आणि आता जर बघितलं शहराचे तर अनेक लोक हे इतर पक्षामध्ये जात आहेत, काही भाजपमध्ये जात आहेत, काही MIM मध्ये जात आहेत। त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती काय आहे या ठिकाणी? काँग्रेसची अवस्था जी संबंध देशभर आहे तशीच अवस्था नांदेडला झाली। दोनदाही योगायोगानं काँग्रेसचे खासदार इथं निवडून जरी आले असले तरी मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या खासदारांनी जेवढा प्रभाव वाढवायला पाहिजे, जेवढा संपर्क वाढवायला पाहिजे मतदाराशी किंवा कुणाशीच संपर्क नाही। ते राहतात नायगावला, त्यामुळे त्यांचा जी नाळ पाहिजे मतदारांची ती नाळच जुळली नाही। समीकरणामुळे ते निवडून आलेत का पडद्यामागून कुणी अदृश्य हाताने त्यांना मदत केली असेल तो भाग निराळा, परंतु जे वजन पाहिजे, जे वजन प्रतापरावनी 5 वर्षात निर्माण केलं ते वजन विद्यमान खासदाराला करता आलं नाही। परिणाम त्याचा असा झाला की दिशाहीन झाली काँग्रेस नेतृत्वच नाही, लोकांनी पाहावं कोणाकडे म्हणून। आणि दुसरं काय झालं की अशोकराव चव्हाणांच्या अधिपत्याखाली आजपर्यंत इथं सगळे कार्यकर्ते घडले, मग महापौर असतील, उपमहापौर असतील, आजी माजी, मग ते आपापल्या पद्धतीनं सोयीचं राजकारण म्हणून ते पक्षांतर करत आहेत। पण त्यातल्या त्यात बहुतांश हिंदू पदाधिकारी जे आहेत ते भाजपकडे चाललेत आणि मुस्लिम पदाधिकारी हे MIM कडे चालले। आता याच्यातही गोम अशी उठवली की बाबा मुसलमान जे नगरसेवक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना अशोकरावच तिकडे पाठवायलेत, अशी एक चर्चा सुरू आहे। त्यात तथ्य काय आणि खरं काय हे तर मात्र आता सांगणं तेवढं थोडं अवघड आहे। आता महाविकास आघाडीची एवढी परिस्थिती या ठिकाणी वाईट असतानाही ज्या पद्धतीने काँग्रेस असेल, शिवसेना उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांचे असेल, नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या ऐवजी यांना स्वातंत्र्य प्रयत्न चालू आहे। बरोबर, म्हणजे कशाच्या आधारावर? नाही, मुळात काय आहे की यांच्यामध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव आहे। नेता कोण इथून सुरू आहे। आता जसं मी म्हटलं की खासदार तिकडे असतात, एक असा प्रभावी चेहरा नेता नाही यांना संघटित करण्यासाठी। म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा नेता, त्यांनी परवा त्यांच्या मुलाखती झाल्या। शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी, त्यांचं तर काय अस्तित्व आहे का नाही अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। राहिला प्रश्न काँग्रेसचा। काँग्रेस आपलं नेटानं चालू आहे। आजच उद्या काँग्रेसचे जे संपर्क निवडणुकीचे प्रभारी आहेत माणिकराव ठाकरे हे उद्या येणार आहेत। काही तेव्हापासून सुरू होईल असं वाटतं, पण तो खूप वेळ गेला।
हा जो वेळ भरून काढायचं, उमेदवारी ठरवायची, उमेदवाराचं पुन्हा प्रचार, ह्या किती वेळ गेला. या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, MIM असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, यांची तयारी जवळपास लागलेली आहे, कामाला लागलेली आहेत कार्यकर्ते. पण काँग्रेसमध्ये अजूनही भरकटलेली अवस्था आहे, म्हणजे दिशाहीन काँग्रेस झाली असं मला वाटतं. एकीकडे महायुती, मुंबईमध्ये महायुती होईल की नाही आणखी तिथं भिजत गोंगडा आहे, परंतु नांदेडमध्ये हे महायुती होणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. परंतु राष्ट्रवादीला बाजूला सारून महायुती करण्याचे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपाचे प्रयत्न चालू आहेत. तर शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतही प्रयत्न चालू आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मुळात तर असं आहे की नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांचं वेळा भोपळ्याचं सख्य, ते कधीच एक होत नाहीत. झालं तरी एकमेकांना काटशहचं राजकारण त्यांचं आजपर्यंत राहिलेलं आहे. अलीकडल्या 3-4 दशकात जर आपण पाहिलो, त्याच्यामध्ये काय झालं की शिवसेनेचे जे उपनेते आहेत हेमंत पाटील यांनी परवाही सांगितलं की आम्ही वेळ प्रसंगी राष्ट्रवादीशी युती करू, किंवा ते 2दा-3दा राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटले, माजी आमदारांना भेटले, त्यांची त्या संदर्भात प्राथमिक चर्चा पण झाली. परंतु मला नाही वाटत की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना एकत्र येते. यांच्या चर्चेचं हे निव्वळ मृगजळ आहे. कार्यकर्त्यांना गृहीत धरून यांनी चर्चा करायचं नाटक करतात, पण मला वाटतं युती होत नाही. तिन्ही पक्ष स्वतंत्र लढतील. वेळ प्रसंगी भाजप स्वतंत्र लढेल, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता. आपण जर बघितलं 30 तारखेच्या नंतर युती होईल की न होईल याचं अंतिम फैसला होईलच. परंतु जर तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट हे दोन्ही एकत्र येऊन युती करून महापालिका निवडणूक जर लढवली तर त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण यांना नुकसान होईल असं. बरोबर आहे. हिंदू मताचं विभाजन होईल. मुळात जे हिंदू प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये हिंदुत्वाचं मताचं विभाजन होईल. त्याचा परिणाम काँग्रेसला होऊ शकतो किंवा अन्य जे काही पक्ष आहेत त्यांना होऊ शकतो. भाजप आणि शिवसेनेचा जो मतदार आहे तो मुळात हिंदुत्ववादी मतदार आहे. तो जर मतदान विभागणी झाली तर मग त्याचा फायदा आपसुकच तिसऱ्या पक्षाला होऊ शकतो. मला नाही वाटत की युती होईल यांच्यामध्ये. हे झाले राजकीय घडामोडी झाल्या, परंतु तुम्ही अनेक वर्ष या ठिकाणी एक पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. ज्या पद्धतीनं या नांदेड जिल्ह्याला मुख्यमंत्री पद भेटलं, गृहमंत्री पद भेटलं, ज्या पद्धतीनं मेट्रो सिटी झालेली आहेत, त्या पद्धतीने नांदेड जिल्ह्याचा किंवा शहराचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळात काहीच विकास नाही. नांदेड म्हणजे एक मोठं खेडं आहे. इथं काय आहे आपल्याकडे? नांदेडला विकासासारखं काय आहे? रस्ते छोटे झालेले आहेत. गुरुतागद्दीमध्ये जेवढे कामं झाली तेवढीच कामं आहेत. आता मध्यंतरी उत्तर मतदारसंघामध्ये 3,500 कोटीची कामं कल्याणकरांनी केल्या असा दावा ते करत जरी असले तरी त्या कामाची जर गुणवत्ता जर पाहिली मात्र कामं झालेत बऱ्याच ठिकाणी. म्हणावं असं काम काय आहे जेणेकरून लोकांना असं म्हणता येईल की बा नांदेडचा विकास झाला? विकास म्हणजे कुठं होतो? उद्योगावर अवलंबून आहे, व्यापार आहे. इथला व्यापार उलट मोडकळीस आला. आज आपण पाहिलं हे सगळं मार्केट बंद आहे. काय व्यापार काय आहे? काय आहे नांदेडमध्ये? नांदेडमध्ये आपल्याकडे फक्त येऊन जाऊन दवाखाने आणि कोचिंग क्लासेस सोडलं तर नांदेडमध्ये आहे काय? पूर्वी आम्ही लहान असताना या ठिकाणी सिटी बस चालू होत्या किंवा इकडली सूतगिरणी हे वगैरे चालू होत्या, तेही आज बंद आहेत. मग असं असताना हे सर्व बंद होत आहे. मग हे विकासाच्या संदर्भामध्ये काहीच होत नसताना मतदार जो आहे तो वारंवार यांनाच निवडून देण्याचं नेमकं काय? मुळात काय झालं आपल्याकडे, आपण आहे मराठवाड्यातली आपली मानसिकता गुलामगिरीची राहिली. कारण स्वातंत्र्यानंतर आपण 3 वर्षानंतर स्वातंत्र्य झालो, त्यामुळे आपण ह्या गुलामगिरीच्या वेड्या अजून तोडलेल्या नाहीत असं मला वाटतं. की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, काळाप्रमाणे बदलला पाहिजे. पण नाही, आपण वडिलोपार्जी जे चालत आले तेच करतो. पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता कुठला विकास आहे, कुठला उद्योग आहे? इथल्या तरुणाला बेरोजगार तरुण आहे, इथला कुठला उद्योग नाही. इथली कुठली MIDC आहे त्याही बंद पडत चालल्यात. एकच उद्योग चालू आहे आपल्याकडे, कोचिंग क्लासेस आणि दवाखाने. दुसरं काय आहे नांदेडला की जेणेकरून उद्योग मिळेल लोकांना? आहे ते उद्योग बंद पडायलेत आपल्याकडे. आपण बीड सारखे प्रकरण असतील किंवा परळी सारखे प्रकरण असतील, आपण गुंडगिरी, अपहरण, खून, मर्डर या घटना आपण दुसऱ्या जिल्ह्यातून ऐकलात. परंतु मधल्या काळामध्ये नांदेड शहरामध्ये अशा घटना वाढत आहेत. त्यामुळं थोडं दहशतीचं वातावरण निर्माण नांदेडमध्ये होत आहे. नाही, बरोबर आहे, सगळीकडेच आहे. कारण झालं बेकारी. याच्या मागे अनेक कारणांपैकी ह्या प्रामुख्याने हे एकमेव कारण मला असं वाटतं. आणि मुळात ह्या सगळ्या मागे राजकीय बाहुल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना काम नाही. बेरोजगारी वाढली, त्याचा परिणाम गुन्हेगारीत वाढतोय. आणि गुन्हेगारीत आपल्याकडे एक फतेहसिंग पाटील नावाचे SP होते. त्यांनी सांगितलं की पोलीस हा दादा असला पाहिजे. पोलिसांची भीती समाजात कमी झाली. ती भीती
पुन्हा निर्माण करण्याचं काम पोलिसांनी करावं. गुंडगिरी, दहशत हे सगळं संपत. धन्यवाद साहेब. तुम्ही नांदेडच्या राजकारणाविषयी, गुंडगिरीविषयी आणि विकासाविषयी जे काही थोडक्यात विश्लेषण केलं, अशाच पद्धतीने आपण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वारंवार भेटणार आहात, यावर बोलणार आहात. आज आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही वेळ दिलात. धन्यवाद.